बीडच्या आष्टी गावात किरकोळ वादातून दोन गट भिडलेले आहेत। तुफान दगडफेक आणि हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। खडकत गावामध्ये चौकामध्ये लावलेल्या झेंड्यावर काल वाद पेटला। आज देखील त्याचे पडसाद पाहायला मिळाले। या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती आहे। त्यामध्ये काही जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, बीडच्या आष्टीतील खडकत गावामध्ये खरतर हाणामारी झाली, दगडफेक झाली, घटनेची नेमकी काय कारण समोर आली? कारण अतिशय किरकोळ वाद आहे। या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक चौक आहे आणि या चौकामध्ये झेंडा लावण्यात आला होता। त्यावेळी झेंडा लावणाऱ्यांनी हा झेंडा काढून घेण्यात येईल असं पोलिसांना देखील सांगितलं होतं आणि सर्व सहमतीने तसं ठरलं देखील होतं। परंतु तो झेंडा काढला गेला नाही आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत या ठिकाणी हा झेंडा काढण्यात येत होता। त्यावेळी दुसऱ्या गटाने या ठिकाणी आक्षेप घेतला आणि दोन्ही गटामध्ये दगडफेकीची देखील घटना घडली। परंतु पोलीस या ठिकाणी उपस्थित असल्याने वेळीची परिस्थिती नियंत्रणात आली। यामध्ये काही जण जखमी देखील झाले आणि आता पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत या दोन्ही गटाच्या 6 जणांवर अशा 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा आष्टी पोलीस आता अधिक तपास करत आहेत। कारण नक्कीच उदय, खरतर दगडफेक झालेली आहे, मोठी घटना घडली, हाणामारीचं रूपांतर दगडफेकी झालं। मात्र यामध्ये कोणी जखमी आहेत का? नक्कीच यामध्ये काही जण जखमी देखील झाले आहेत। आपण गेल्या काही दिवसात जर बघितलं तर बीड जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस दल देखील सतर्क आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आता हा प्रकार सगळा नियंत्रणात आहे आणि या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। कारण नक्कीच उदय, धक्कादायक अशी घटना घडली बीडच्या आष्टीमध्ये खडकत गावात किरकोळ वादातून या दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला। कायदेशीररित्या कारवाई संदर्भात काय सध्याची अपडेट आहे? नक्कीच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील तसेच इतर जे अधिकारी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे। तसेच दोन्ही गटाच्या लोकांशी चर्चा करून हा वाद पुन्हा उद्भवणार नाही अशा पद्धतीने उपाययोजना केली आहे। परंतु जी परिस्थिती उद्भवली होती त्यानुसार आता 6 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणातील आरोपी देखील लवकरच अटक केली जातील असं पोलिसांनी सांगितलं। नक्कीच उदय, मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।